पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपल्या 85 ओव्या झाल्या आणि श्लोक 8 झाले. आता आज 9व्या श्लोकापासून सुरुवात आहे. कविं पुराणम अनुशासितारम अणोरणीयां समुन्स्मरेद यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्. कविं पुराणम अनुशासित. आता हा एक एक त्याच्या गुणाचा विशेष सांगायला सुरुवात केलेली आहे. इथे कविम ज्याला जो सर्व काही पाहू शकतो, ज्याला सर्व काही ज्ञान आहे, त्याचबरोबर आपल्याकडे मराठीत पुढे आता आला शब्द जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे सूर्याला जे समोर आहे, प्रत्यक्ष आहे ते पाहता येतं, पण जे मागे आहे ते काही सूर्य पाहू शकत नाही. म्हणजे त्याच्या मागची धारणा, त्याच्या मागची भूमिका, त्याच्या मागचं सूत्र, तत्व काही म्हणा. तर कविम हा जो कवी आहे, हा भगवान जो आहे तो एकटा एक असा आहे की जो सर्व काही जाणणारा आहे. म्हणजे जो जाणणारा आहे तो कवी आहे. पुराणम अनुशासितारम तो कसा आहे? पुराण म्हणजे पुरातन आहे, अनादी आहे. अनादित्व त्याचं कसं सिद्ध झालं आहे, त्याचं पुरातनत्व कसं सिद्ध झालं आहे? कारण त्याच्या आधी कुणी नाहीच आहे. म्हणजे तो पुरातन कसा आहे? कारण तुम्ही काहीही म्हणालात तरी त्याच्या आधी तो उपस्थितच आहे. आणि म्हणून हे जे पुराणम अनुशासिता रमण नाही घ्यायचं आहे, हो रम अनुशासितारम, शासितारम म अर्धा घेऊया, म्हणजे एकच शब्द घेऊया तो. आता इथे अनुशासितारम जो अनुशासन करणारा आहे, म्हणून जो सगळ्यांच्यावरती अनुशासन करतो. म्हणजे ज्याच्या अनुशासनात, ज्याच्या नियमात, ज्यांनी घालून दिलेल्या बंधनात सगळेजण आपण राहतो. आता अणोरणीयान तो कसा आहे? अणोहो आणि यान म्हणजे अणुपेक्षा सुद्धा जो अणू आहे. म्हणजे शब्द सगळे वेगळे वेगळे घेऊया आपण. अणोरणीयान. आता हा कसा आहे? त्याला काय करावं? स्मरेद यहा, ज्याचं स्मरण करावं. अणोरणीयान समनुस्मरेद यहा. रमणीयान तो अणोतलाच र, म्हणजे तिथे अणोहो अणुयान असा शब्द होतो, अणियान. आणि म्हणून अणियान मग पुढे समनुस्मरेद यहा. आणि याला आम्ही योग्य प्रकाराने याला आम्ही जाणून याला समजून घ्यावं असा त्याचा अर्थ आहे.
आणि म्हणून ते सांगतात पुढे की सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसः परस्तात. आता सर्वस्य धाता, सगळ्यांना धारण करणारा. आता धारण करतो म्हणजे तो काय काय करतो. एक तर आमचं तो अधिष्ठान आहे म्हणून आम्हाला तो धारण करतो. दुसरं असं आहे तो सगळ्यांना धारण करतो, ही एक बाजू झाली. धातारम, जो सगळ्यांना धारण करणारा आहे, म्हणजे त्याच्याशिवाय ह्या जगामध्ये उत्पत्ती स्थिती लयाला कारक कोणी नाही. त्याच्याशिवाय दुसरा आमचं पोषण करणारा कुणी नाही. त्याच्याशिवाय ह्या संबंध सृष्टीचं चक्र चालवणारा कुणी नाही. आणि म्हणून हा धातार आहे. खरा म्हणजे धा शब्दात धाता म्हणजे खरा म्हणजे ब्रह्मदेव, की जो निर्माण करतो. पण अनेकांनी त्याच्यावरती टीका लिहिताना सर्वस्य धातारम, सर्वांना धारण करणारा, त्या एका धारण करणाऱ्या शब्दामध्ये त्यांनी उत्पत्ती स्थिती लयाला कारक, पालन पोषण करणारा, भरण पोषण करणारा सगळे शब्द त्याच्याच मध्ये घेतलेले आहेत. म्हणून धातारम अचिंत्य रूपम, त्याचं रूप चिंतन करण्यासारखं नाही, म्हणजे आम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. तो कल्पनेच्या अतीत आहे, तो कल्पनेच्या पलीकडे आहे. अचिंत्य रूपम आदित्य वर्णम म्हणाले कसा आहे तर तो तेजस्वी आहे. आदित्य वर्णम, त्याचा सुवर्णासारखा वर्ण आहे, हिरण्यगर्भासारखा वर्ण आहे. तो त्या हिरण्यगर्भापर्यंत प्रकट झाला आहे. आपण आत्तापर्यंत मला वाटतं की पुष्कळ वेळा हा विषय आपण घेतला आहे की देवता रूपाने, ईश्वर रूपाने जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा तो त्याच्या ह्याच आदित्य वर्णामध्ये, म्हणजे सुवर्णाच्या वर्णामध्ये, हिरण्य वर्णामध्ये म्हणजे सोन्याच्या वर्णामध्ये, अशाच तऱ्हेने तो प्रकट होतो. परस्तात, तो कसा आहे, तमसहा परस्तात, परस्तात पलीकडे, त्याच्या पलीकडे आहे. कशाच्या पलीकडे आहे, तमसहा, तो अंधाराच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याच्या पुढे अंधार माहिती नाही, त्याच्या पुढे तमस म्हणजे अज्ञान माहिती नाही, त्याच्या समोर यातलं दुसरं काहीही टिकू शकत नाही. आणि म्हणून हा कसा आहे, तमसः परस्तात. आता आपण पुन्हा घेऊया. तो कवी म्हणजे सर्व ज्ञाता आहे. सर्वाचं ज्ञान त्याला कसं होतं, कारण त्याचं सामर्थ्यच वेगळं आहे. कसं आहे त्याचं सामर्थ्य, आमच्या हृदयात राहणं हेही त्याचंच सामर्थ्य. या संबंध सृष्टीच्या अंतरंगामध्ये राहणं हेही त्याचंच सामर्थ्य आहे. त्याचबरोबर याच्या समर्थतेमधली आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी की जो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो आणि आमच्याकडनं कार्य घडवून घेतो, तसं आमच्या मनातल्या, आमच्या बुद्धीतल्या, आमच्या देहाच्या, आमच्या भोवतीच्या सर्व गोष्टींचा तो साक्षी आहे. तो साक्षी रूपाने आमची प्रत्येक गोष्ट पाहतोय. तर तो जो आम्हाला साक्षी रूपाने पाहतो आहे, सातत्याने पाहतो आहे, तर त्याला अज्ञात असं ह्या जगामध्ये कुणाच्याच विषयी काहीच नाही. या जगातल्या प्रत्येकाच्या विषयीचंच त्याला यथार्थ ज्ञान आहे, संपूर्ण ज्ञान आहे. आणि त्यामुळे तो आम्हाला सर्वांना पूर्ण अर्थाने जाणतो. म्हणून अशी एक पूर्वी पद्धत होती की फक्त ईश्वराला कवी असं म्हणायचं. आता जो काव्य करतो तो कवी झाला, अगदी चारोळ्या लिहिणारा सुद्धा कवी झाला. तर त्यामुळे इथे त्यांनी असं म्हटलं आहे की हा कवी आहे. कवी, आता आपल्या लक्षात आलं की ज्याला सर्व काही ज्ञात आहे, म्हणजे त्याचं मोठेपण आता इथे सांगतायत. पुराणम हा सगळ्यात पुरातन आहे, याच्याचपासून सगळं जन्माला आलेलं आहे, म्हणून हा पुरातन आहे. आता अनुशासितारम कसा आहे, तो अनुशासन करणारा, आमच्यावरती अनुशासन करणारा आहे. म्हणजे अनु आणि शासन. शासन म्हणजे दंड किंवा नियम. त्या नियमांच्या मध्ये तो शास्ता, की तो त्याप्रमाणे हे सगळी सृष्टी चालवतो. तो काय काय करतो,
या सगळ्या सूर्य चंद्र आदी प्रत्येकाला आपल्या दृष्टीने त्याची तर अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडातल्या अनंत ग्रहगोल ताऱ्यांना तो आपल्याकडून आपल्या नियमांमध्ये राखत असतो, सांभाळत असतो, चालवत असतो. आणि त्याच्या भयानी किंवा त्याच्या नियमानी, त्याच्या अनुशासनाने हे सगळे ग्रह गोल तारे आपल्या आपल्या नियमामध्ये फिरत राहतात, असं कठोपनिषदांनी वर्णन केलेलं आहे. कठोपनिषद म्हणतात भयात हे सगळे का फिरतात, सूर्य का तेजस्वी आणि योग्य वेळी प्रकट होऊन सगळ्या जगाला आपलं तेज प्रसारित करतो, त्याचं कारण एवढंच आहे की भयात एतद्वै तत्, ज्याचं भय ह्या सगळ्यांना वाटतं तेच ते ब्रह्म आहे. या पद्धतीने हा जो अनुशासन, हे जे शासन आहे, हे जे नियम आहेत, ते नियम ज्यांनी चालवले आहेत. म्हणजे अनुशासनाचा अर्थ असा आहे, शासनाने काय करावं, हे शासन जे आहे हे शासन तात्कालिक आहे. शासन हा शब्द एक विशिष्ट नियमांचा एकत्र असलेला समुदाय आणि ते चालवणारं, त्याच्याकरता असणारं जे काही आवश्यक असणारं लोकांचा समुदाय असेल, आवश्यक असणाऱ्या त्याच्याकरता प्रक्रिया असतील, ते सगळं ज्याच्यामध्ये अंतर्भूत होतं ते त्या शासनात येतं. की शासनाचं हे म्हणणं आहे म्हणजे कुणा एका व्यक्तीचं म्हणणं आहे का, नाही, काहीतरी एक असं आम्ही तयार करून ठेवलेला ढाचा आहे किंवा अशी एक रचना आहे की ज्या रचनेला आम्ही शासन असं म्हटलंय. आता अनुशासन जे आहे तो ढाचा तयार आहे. म्हणजे का, कोणाचा ढाचा तयार आहे, या आमच्या ब्रह्मांडाचा ढाचा तयार आहे. या ब्रह्मांडाकरता भगवंतांनी दिलेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते म्हणजे शासन आहे. आणि ते शासन सातत्याने चालवत राहणं आणि त्या प्रकाराने ते चालतं राहणं त्याला अनुशासन म्हणतात. म्हणजे राज्याचं सुद्धा अनुशासन आणि शासन, शासनाने असं सांगितलंय की अनुशासन ते तसंच जारी राहिलं पाहिजे. म्हणजे त्याला फॉलो केलं पाहिजे, त्याच्या मागे गेलं पाहिजे. म्हणजे अनुसरणे, शासनाला अनुसरणे ते अनुशासन. आणि शासन म्हणजे ती एक पद्धती आहे. भगवंतानी हे ब्रह्मांड कसं चालायचं त्याची एक पद्धती घालून दिलेली आहे. त्या पद्धतीप्रमाणे हे ब्रह्मांड चालतं आहे, हे ब्रह्मांड चालेल. पण हे ब्रह्मांड तसंच चालेल, तसंच चालवलं पाहिजे, याकरता कुणाच्या अधिकाराने, कुणाच्या भयाने, कुणाच्या शासनामुळे किंवा जो त्याच्यावरती नियंत्रण करतो असा कोण नियंत्रक आहे, विशेष अगदी बरोबर शब्द म्हणजे कोण शास्ता आहे. हा शासन, तो शास्ता आणि शासक की ज्यांच्याकडून ते करवून घ्यायचं आहे. तर हा जो शास्ता आहे, हे जे चालवणारा आहे तो कोण आहे. म्हणाले तो कोण आहे माहीत नसेल कदाचित सूर्यचंद्राला, पण त्याचं भय त्यांनी घालून दिलेल्या नियमात चालतच राहिलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून ते सगळे त्याच्या नियमामध्ये चालत राहतात. म्हणून हा अनुशासन चालवणारा आहे. हा अनुशासन याच्या तंत्राने, म्हणून त्याचं वर्णन करताना किंवा त्याचं स्वरूप समजून घेताना कठोपनिषदांनी म्हटलंय एतद्वैतत, पुन्हा पुन्हा. सूर्य ज्याच्या भयानी तापतो एतद्वैतत, चंद्र ज्याच्या भयानी बरोबर आपल्या कला प्रकट करतो एतद्वैतत. म्हणाले वर्षाव होत राहतो एतद्वैतत, ऋतू आपलं कार्य करतात एतद्वैतत. म्हणजे हाच तो की ज्याच्यामुळे हे सगळं अनुशासन योग्य प्रकाराने कार्यरत आहे. तर आता या ठिकाणी हा कसा आहे, तर हा अनुशासन चालवणारा आहे. अनुशासितारम, हा अनुशासनाला चालवणारा आहे. मग चालवताना त्याला काही फार कष्ट घ्यावे लागतात का, नाही. त्याला कशात पडावं लागतं का, नाही. तो त्याच्या ठिकाणी त्याचं अनुशासन चालवाय, त्याचं सामर्थ्यच ते आहे. त्यांनी एकदा संकल्प करून ही सृष्टी निर्माण केली आणि ती ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, ज्या ढाच्यामध्ये, ज्या रचनेमध्ये टाकली त्या रचनेमध्ये चालते. म्हणून त्याला आपण संरचना म्हणतो. ती रचना कशी आहे, संरचना आहे. संरचना सम्यक रचना आहे. आणि तसाच शब्द आहे संविधान.
सम्यक विधान, विधान, विधी, सगळे शब्द असेच आहे. विधिमंडळ, विधी म्हणजे कायदा, विधिमंडळ, ते विधिमंडळ त्या कायद्याच्या करता मंडळ आहे. आता विधी कोणता आहे? आपल्याला सांगितलं पूजा विधी. पूजा विधी म्हणजे काय? पूजेचा कायदा आहे. कोणती पूजा करायची आहे? संकल्पानी करायची आहे, पंचोपचार करायची आहे, षोडशोपचार करायची आहे, कोणती करायची आहे सांगा. की नुसता संकल्प करायचा आहे की भगवंता तुझी पूजा करायची, काही करू नका, मंत्र म्हणू नका, नुसतं हळद कुंकू अक्षदा फूल काय व्हायचं असेल, गंध व्हायचं असलं वाहा, नका वाहू, काही करा, नुसता नमस्कार हा सुद्धा संकल्पानी केलेली पूजा आहे. की भगवंता तुझी पूजा करतो, तुझा नमस्कार करतो, संकल्प झाला, पास झालं. त्यांनी तेवढंच केलं. त्याचा विधी काय आहे? मनापासून हात जोडलेत, देवासमोर उभं राहिलो, आपल्याला जे काही करायचं मनात आहे पूजा म्हणून, त्याच्याकरता पूजा काय आहे? पूजनीय भाव समर्पित करणं. तो भाव समर्पित केला, तो भाव समर्पित झाला, पास झालं. त्यांनी काही खूप फुलं वाहिली नाही वाहिली माहीत. दुसरा म्हणतो नाही मी आपलं काही फार देव काढणार धुणार एवढं काही रोज मायच्यानी होत नाही, सकाळी लवकर कामावर बाहेर पडावं लागतं. पंचोपचार पूजा करीन, फुलं पहिलं निर्माल्य काढून ठेवीन, देवाची सगळी साफसफाई काय करायची आहे देवघराची तेवढी करीन, तशीच देवतांना ठेवून देईन, हळद कुंकू अक्षता फूल वाहीन आणि त्याला उदबत्ती आणि धूप नैवेद्य दाखवीन, बस ही पंचोपचार पूजा करीन. षोडशोपचार पूजा, या प्रत्येकाला आपण काय म्हणतो? विधी. हा विधी आहे. आणि हा जो विधी आहे तो विधी ज्याच्यात सांगितला आहे त्याला काय म्हणतो? विधान. विधान म्हणजे नियम आहे. हा विधी कसा सांगितला? आता आपण म्हणतो की अहो आम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करायची आहे, बरं सकृ देवधरांचं पुस्तक आहे घेऊन येऊया. त्यांनी चांगली षोडशोपचार पूजा त्याच्यामध्ये सांगितली आहे, मंत्र लिहिलेत, खाली स्पष्टीकरण दिलंय, आपण ते घेऊन येतो. म्हणजे त्याच्यात काय दिलंय? विधान म्हणजे नियम. की पहिल्यांदा काय करावं, आपण बसताना संकल्प काय करावा, कुणाला नमस्कार करावा, किती पानं मांडावीत, काय करावं, सगळं सगळं. म्हणजे कुठे ठेवायची विड्याची सुपारी, पानं, नैवेद्य, सगळी तयारी पूजेची वगैरे, हे सगळं कशात आलं? विधानामध्ये. हे विधान कशाचं आहे? हे त्या आत्ता आपण उदाहरण घेतलं म्हणून त्या लक्ष्मीच्या पूजेचं विधान आहे. म्हणून आपल्या पुस्तकावर लिहिलेलं असतं की विधी विधान. विधी म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग, प्रत्यक्ष करायचा, तो विधी करायचा. मग आपण म्हणतो की मग आता विधीनं सुरुवात कधी करायची? आता लग्नाचे विधी कधी सुरू करूया? ह्याचा अर्थ काय आहे? गुरुजींना मंत्रपाठच आहे. आता विधी करायला त्या वधूवरांना आणा, त्यांचे काय कपडे बदलायचे आता बदला, काय मेकअप व्हायचा पटापटा आवरा आणि इथे आणा आणि विधीला सुरुवात करा. म्हणजे आता विधी सुरू करायचा आहे तर ते दोघे आले पाहिजेत, आई वडील सगळे मित्रमंडळींना सोडून इथे आले पाहिजेत, म्हणजे विधी सुरू होईल. विधी सुरू होण्याकरता काय आहे? विधान तयार आहे, गुरुजींच्या हातामध्ये सगळं तयार आहे, पण हे विधी करायला येऊन बसले पाहिजेत ना, तर विधीला सुरुवात होईल. म्हणजे प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कार्य सुरू करण्यात जे केलं जातं त्याला विधी म्हणतात. म्हणून नाव काय आपल्या याला? विधिमंडळ. विधिमंडळ म्हणजे जे नियम आहेत त्या नियमांप्रमाणे काम करण्याकरता जे निवडून आलेले आहेत त्या लोकांच्या अधिकारामध्ये त्यांना कायद्यानुसार तिथे ज्या गोष्टी कार्यवाहीत आणायच्या आहेत, प्रत्यक्ष कार्य, पुष्कळ कायदे आहेत. आता हे मोदींना ह्या लोकांना सगळ्यांना जे सगळे हैराण करतायत तो कायदा, की ज्यांना हा कायदा पास होऊ देत नाही, तो कायदा पास होऊ देत नाहीत, कायदे नाही आहेत का? त्याच्याकरता लोकांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये किंवा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेत जिथे ज्या ठिकाणी जे असेल ते त्या ठिकाणी ते सगळं पेश केलेलं नाही आहे का? ते सगळं त्या ठिकाणी ठेवलं नाही आहे का समोर? हा विषय कामकाजाला यायचा आहे म्हणून सांगितलं नाही का? सांगितलं आहे. पण सांगितलं असलं तरी त्याचा एक विधी आहे. त्या विधीप्रमाणे ते ज्या बाजूनी शासन चालू आहे आणि जो त्या शासनाच्या विरुद्ध आहे त्या सगळ्यांच्यात एक काहीतरी नियम आहे. त्या नियमानुसारच तो विधी मान्य व्हावा याकरता विधानं कितीही असली तरी उपयोग नाही. प्रत्यक्ष विधी हा प्रयोग आहे आणि हा एका घटनेकरताचा आहे. जेव्हा विधी आणि विधान हा शब्द येतो तेव्हा एक घटना आली. आम्ही आमच्या कायद्याला किंवा आम्ही आमच्या घटनेला संविधान म्हणतो. संविधान सम्यक विधान आहे.
ज्याच्यामध्ये सगळ्याचा समावेश केला. या राष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टींची चर्चा करायची आहे, हे जे सम्यक विधान आहे, म्हणून आपण संविधान म्हणतो. हे विधान सम्यक का? कारण भारतातल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्यातलं विधान हे मान्यच केलं पाहिजे. म्हणून ते विधान सगळ्यांना सारखं. आता आपण सगळे चोरगिरी करतो म्हणून हे आम्हाला मान्य नाही, हे आमच्या धर्माला कोण धर्म ठरवणार? म्हणून मोदींनी पहिली पॉलिसी काय घेतली की आमचं गीता बायबल सगळं काही संविधान आहे, संविधानाप्रमाणे आम्ही राज्य चालवणार. अर्थ काय त्याचा? एकच आहे, माहिती आहे. कारण प्रत्येक जण काय काढील? आपल्या धर्माचं वेगळं विधिविधान काढील. आणि प्रत्येक जण आपल्या धर्माप्रमाणे, आमच्या धर्माला हे मान्य नाही, आम्ही हे मान्य करत नाही, त्यामुळे आम्ही काही जाणत नाही. आता एकदा तुम्ही निधर्मी हे संविधानाने मान्य केलंय ना, मग आता धर्माचा प्रश्न आला कुठे? आता घ्या सम्यक विधान. मग हे सर्वांकरता विधान आहे. धर्मामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, आता हे अनुशासन आहे, तसा आहे तो. अनुशासन करणारा हा जो परमात्मा आहे तो कसा आहे? सगळ्यांच्या वरती एक शासनाचा ढाचा त्यांनी सबंध ब्रह्मांडाला दिला. ते त्याचं मोठेपण आपल्याला कसं दाखवतात की तो किती व्यापक, किती विशाल, किती मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांचं नियंत्रण करणार. केवढ्या आकाशगंगा, ह्या आमच्या एका ब्रह्मांडामध्ये केवढे ग्रह, गोल, तारे, या प्रत्येकाचं नियमन आहे. ह्यातलं कुणी तसूभर इकडचं इकडे हलत नाही. आणि एकदा नाही, एक वेळ नाही, अपवाद म्हणून नाही, आज कोट्यावधी वर्ष चालू आहे. त्याच्यामध्ये निसर्ग म्हणून जो अपवाद निर्माण होतो, त्याच्यातून त्या ब्रह्मांडामध्ये होत जाणारे जे उत्पात आहेत, ते उत्पात किती महाभयंकर आहेत आपण बघितले. ते केव्हा निर्माण होतात? अपवादात्मक परिस्थिती निर्माण होते तेव्हा. पण हे ब्रह्मांड अखंड कोट्यावधी वर्ष, अब्जावधी वर्ष जसं न तसं चालू आहे. म्हणजे तो कसा आहे? पुराण आहे, अनुशासन करणार. तो पुरातन आहे. या ब्रह्मांडाचा कालावधी जेव्हा देत आहेत आता शास्त्रज्ञ, तेव्हा अब्जावधी पद्म खर्व काय म्हणाल ते, इतक्या मागे 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 आम्ही जातोय की आमचं हे ब्रह्मांड किती पुरातन आहे. तर ही पुरातनता परब्रह्माची सनातनता दाखवते, त्याची पुरातनता दाखवते, त्याचं आदित्व सिद्ध करते. त्याच्याबरोबर त्याचं अनुशासन. ते म्हणाले अशा सूर्यमाला किती येतील किती जातील. आपण त्याचा एक लेखाजोखा घेतला होता इथे सुद्धा. मला असं वाटतं की किती ग्रहगोल, त्या किती ग्रहगोलांवर वस्त्या, त्याच्यामध्ये ज्या जीवन पाणी आहे त्याच्यावरच्या वस्त्या किती, त्यावर विकसित किती, त्या विकसितांच्या मध्ये परस्पर दळणवळण किती, आणि दळणवळणाला उत्सुक किती. आणि हा जर एक त्यांनी दिलेला जर आपल्याला एक क्रम असेल किंवा त्याच्यामधलं एक उदाहरण असेल, तर आता अशी किती ब्रह्मांड फळाला येण्याकरता आणि त्यांच्यावरती उद्या काही जल वगैरे निर्मिती होण्याकरता उत्सुक किती आहेत. आणि ती ह्या ब्रह्मांडामध्ये मग आपापल्या ठिकाणी ह्या संबंध सृष्टीत भगवंतांनी जी अनंत कोटी ब्रह्मांड त्यांनी कशाच्या भूमिकेमध्ये त्यांनी ठेवली आहेत, त्याचा काय पाया ठेवला आहे आपल्याला माहीत नाही. पण त्याच्यामध्ये अशी अनंत कोटी ब्रह्मांड जर त्यांनी निर्माण केलेली असतील, तर त्या प्रत्येक ब्रह्मांडाचं काय, आणि ती सगळी ब्रह्मांड एकमेकांशी जोडलेली आहेत का, ती सगळी ब्रह्मांड एकमेकांशी जोडलेली नाही आहेत, कुठे माहिती आहे आपल्याला. तो त्यांनी अशी अनंत कोटी ब्रह्मांड, म्हणून ते सांगतात की अहो त्याचं अनुशासन सामान्य आहे का? या पृथ्वी तलावरचं अनुशासन पाहता पाहता आमच्या तोंडाला फेस येईल. तर म्हणाले ही एक साधी सूर्यमाला, आणि ती त्या सूर्याच्या ग्रहमालेमध्ये हे एवढं भयंकर कठीण आहे. तर म्हणाले या संबंध ब्रह्मांडाचं काय, आणि या एका ब्रह्मांडाचं नाही, अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचं. म्हणून त्याचं अनुशासन केवढं, म्हणजे हे शिकवतायत कशा करता, मनुष्याच्या जीवनाचं यक्कश्चित तो कसा आहे आणि त्याचं यक्कश्चित तत्व सांगतायत. अगदी सामान्य, अगदी बेताचा. किती काल ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणतात म्हणजे माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये येईल आपल्याला कुठेतरी तो संदर्भ, की माशी पंख पाखडी, बस माशीने आपला पंख वर खाली केला, एवढं त्या माशीला पंख वर खाली करायला काय वेळ लागेल, एवढं आपलं मानवाचं आयुष्य. त्याने याच्यापेक्षा आमचं आयुष्य मोठं नाही आहे. इतक्या लहानशा
इतक्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये मनुष्य किती गोष्टी किती प्रकारांनी आपल्या स्वतःला काहीतरी मानत मोठं धरत त्याच्याकरता त्याचे काय निरनिराळ्या प्रकारांनी अहंकार जोपासत स्वतःचं मोठेपण सिद्ध करत अनेक गोष्टी राग लोभ मोह मद मत्सर अनेक गोष्टी. तर त्यांनी इथे आम्हाला प्रत्येक ठिकाणी आपण पहा परमेश्वराचं मोठेपण परमेश्वराची लक्षणं परमेश्वराचे गुण हे पुन्हा पुन्हा वर्णन का करतात. आपण म्हणतो हे माहिती आहे ते देवाचं जे महिमा सांगत गेलेले आहेत चला हे वाचा सोडा आपण पुढे जाऊ. ते वाचा सोडा नाही त्या प्रत्येकातून आपल्याला त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की हे मोठेपण मनात ठेवा. म्हणजे तुम्हाला फक्त नवीन काहीतरी माहिती पाहिजे म्हणून हे गाळून पुढे जाऊ नका. केवळ माहिती करता ग्रंथ नाही आहे संस्काराकरता ग्रंथ आहे. त्यामुळे त्या प्रत्येक भगवंताच्या लक्षणाचा किंवा भगवंताच्या विशेषणाचा तुम्ही काही चिंतन करा विचार करा आणि त्या विचारांनी ते जाणून घ्या. म्हणून ते आपल्याला सांगतायत की अणोरणीयान तो कसा आहे अणू. अणू ह्या संबंध आमच्या ब्रह्मांडाचा सूक्ष्म कण आहे की ज्या बारक्याशा अणूपासून बाकी सगळं निर्माण झालं आहे. म्हणजे सगळी जी मूलद्रव्ये आहेत त्या सगळ्या मूलद्रव्यांच्या ठिकाणी सगळ्यात लहानसा कण कोणता आहे अणू. त्या मूलद्रव्यांचा सर्वात लहान कण अणू झाला. आता त्या अणूच्या पेक्षा सुद्धा जो सूक्ष्म आहे का असं म्हटलं. एक कायम लक्षात ठेवायचं की ईश्वराचं कोणतंही लक्षण सांगताना त्यांनी जे लक्षण सांगितलं आहे त्या लक्षणाच्या मागे पुढे का लिहिलं आणि एखाद्या लक्षणाच्या मागे पुढे का लिहिलं नाही हे दोन्ही लक्षात ठेवाय. एखाद्या लक्षणाच्या मागे पुढे लिहिलं काय लिहिलं आता या लक्षणाच्या मागे पुढे हे सांगितलंय की अणो आणि यान ही इथे अणू आहे पण त्या अणूपेक्षा सुद्धा जो लहान आहे. मग तो अणू आहे असं का नाही म्हटलं. तो अणूसारखा लहान आहे का नाही म्हटलं. कारण तो अणूसारखा लहान आहे म्हटलं की अणू ही त्याची मर्यादा झाली. तो त्या अणू ह्या मर्यादेत अडकला. परमात्माला कोणतीच मर्यादा घालता येत नाही. परमात्मा कोणत्याच बंधनात बसत नाही. म्हणून हा कसा झाला अणू आणि यान अणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म की ज्याच्या सूक्ष्मतेला परिमाण नाही. आणि हे आता आम्हाला सिद्ध करत बसायचे म्हणून म्हटलंय का नाही. ही एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची की या जगामध्ये आम्ही जे काही करतो जे काही विचारात घेतो जे काही ईश्वराबद्दल बोलतो ज्या काही माध्यमातून ईश्वराला जाणतो ते काय आहे त्रिगुणांचं माध्यम आहे. त्या त्रिगुणांच्या माध्यमातून त्याला जाणतो. परमात्मा ह्या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. तो याच्या पलीकडे असल्यामुळे आम्ही ज्या शब्दात बोलू त्या शब्दात त्याचं वर्णन होत नाही. तो त्याच्याच पलीकडे आहे. आम्ही ज्या लक्षणांनी त्याचं वर्णन करून त्या लक्षणामध्ये तो बसत नाही कारण तो त्या लक्षणांच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे आम्ही त्याची जी उपासना करू त्या उपासनेनी जो काही आम्हाला प्राप्त होतं तो परमात्मा नाही. परमात्मा त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून केनोपनिषदामध्ये जे वर्णन केलंय ना की तदेव ब्रह्म त्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. ब्रह्म त्या स्वरूपाचं आहे जाण की ज्या स्वरूपाच्या पलीकडे ते राहतं. असं कोणतंच स्वरूप नाही की या स्वरूपात ब्रह्माला मी पूर्ण अर्थाने पाहिलं आहे नाही. असं नाहीच आहे. महिम्याकरता सांगण्याकरता हे सगळं ठीक आहे. आता सद्गुरु तत्व आहे ते कायम अविनाशी आहे. ते रूप धारण करतं ते रूप सोडतं. ज्या रूपात राहतं जे रूप सोडून देतं दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने ते विद्यमान असतं. पण असं सगळं असलं तरीसुद्धा गुरुचा देह किंवा भगवान श्रीकृष्णाची काया ही भगवान श्रीकृष्ण जसेच्या तसेच आहे. परमात्माच आहे देवच आहे. गुरुदेवच आहे. पण ते गुरुदेव असले परमात्मा कृष्ण परमात्मा नरसिंह परमात्मा असले तरी त्यांचा देह अजरामर राहिलेला नाही आहे. त्यांनी सुद्धा आपला देह टाकून दिलेला. या लौकिकामध्ये लीला करण्याकरता देह धारण केला आणि देह टाकून दिला. म्हणजे देहाच्या पातळीवरचं अमरत्व हे कुणीच आपलं सिद्ध करून दाखवलेलं नाही.
त्यामुळे त्या पातळीवर अमरत्व आपण विचारामध्ये घेऊच नाही आहे. परमेश्वराची लक्षणं, परमेश्वराचं मोठेपण हे समजून घेताना सुद्धा अनेकानेक लक्षणांनी समजून घ्यावं, त्याचा योग्य प्रकाराने अर्थ लावावा. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की अणोरणीयान, अणूपेक्षा सुद्धा तो अणू आहे. त्याला कोणत्याही लौकिकामध्ये जर बांधला तर आपणच परमात्मा ज्या स्वरूपात आहे ते आपल्याला कळलं नाही असं समजावं लागेल. की कृष्ण परमात्मा हेच परमात्म्याचं जे सगुण रूप आहे, कृष्णाचं जे सगुण रूप आहे, हेच रूप म्हणजे परमात्मा आहे असं जर म्हटलं तर परमात्म्याला त्या कृष्णामध्ये सीमित केलं. उपासनेकरता एकदम बरोबर आहे. उपासनेकरता ती माझी उपास्य देवता आहे. समजा दत्तात्रेय आहेत, समजा भगवान शंकर आहेत, समजा विष्णू आहेत, समजा गणपती आहेत, देवी आहे, सूर्य आहे, वेगवेगळ्या देवता आहेत. त्या देवतांची उपासना करताना ती मूर्ती स्वीकारली आणि आम्हाला अंतिमतः शेवटपर्यंत तीच मूर्ती मान्य आहे. उपासनेला असलीच पाहिजे. आमची उपासनेची मूर्ती रोज एक बदलत चालली तर आमची उपासना व्हायची कशी? आम्ही एकाग्र व्हायचे कसे? त्यामुळे उपासनेकरता एक मूर्ती स्वीकारणं, त्या मूर्तीचा स्वीकार करून त्याच्याशी आमचं जे काही साधन आहे ते जोडलं जाणं हे बरोबर आहे. पण ती मूर्ती म्हणजेच परमात्मा असं जर आम्ही करायला लागलो, हेच परमात्म्याचं स्वरूप म्हणायला लागलो तर मात्र आम्ही चुकलो. जसे नामदेव चुकले की नाही, हा विठ्ठल आहे, हा विठ्ठलच परमात्मा आहे, ह्याचं हे रूप, त्याचं माझ्यापुढे त्या रूपात प्रकट होणं हेच त्याचं स्वरूप आहे. शेवटी भगवंताला, शेवटी विठ्ठलाला गुरु करून द्यावे लागले आणि विसोबा खेचरांकडे त्यांना पाठवावं लागलं. त्यांना भगवंताच्या व्यापकतेचं ज्ञान द्यावं लागलं. म्हणजे आत्ता आपण काय बघितलं की भगवान सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि भगवान विशालात विशाल आहे. म्हणजे महान, त्या महानांमध्ये सुद्धा महान आहे. त्यामुळे कशातही तो बांधला जात नाही. इथे त्यांना काय सांगायचं आहे? अणोरणीयान महतो महीयान. मोठ्यांच्यामध्ये, व्यापकांच्यामध्ये तो व्यापक आहे आणि लहानांच्यामध्ये तो लहान आहे. अगदी सूक्ष्मात तो सूक्ष्म आहे. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की हा जो असा आहे, हा आता अनुस्मरेद यहा, 2 वेळा अनुशब्द वापरला. इथे काय वापरला? हे अनुशासित, शासितारम. आता हा अनुशासितारम, अनुशासनम. तर हा अनुशासन करणारा, अनुशासन राबवणारा, याच्या हाताखाली हे सगळं शासन जे मांडून दिलेलं आहे ते सगळं योग्य तऱ्हेने चालत राहतं. आता इथे अनुस्मरेद म्हणजे स्मरण आहे, पण त्या स्मरणाला काय कर? त्याच्या मागेच राहा. अनुसंधान, संधान जोडणे. अनु त्याला ज्याला आपण, म्हणजे ज्याला आपण पाठोपाठ जाणे किंवा ज्याला आपण अनुसरणे किंवा ज्याच्या मागोमाग जाणे, ज्याच्याप्रमाणे जाणे, जो म्हणेल त्याप्रमाणे पुढे जाणे, हा अनुशब्द आहे. की अनुगमन म्हणजे तो चालला त्या मार्गाने आपण चालायला लागलो. अनुसार आपण म्हणतो त्याच्यानुसार, शब्द पुढे अपभ्रंश होतात. सार त्याच्यातला मतितार्थ काय तो घेतला आणि त्या मतितार्थाला धरून आम्ही पुढे चाललोय. म्हणून त्यानुसार, मग तो अनुसार गेला, मग त्यानुसार झाला शब्द, तो आम्ही पुन्हा संक्षिप्त केला. भाषा आहे, भाषा थोडी थोडी तिचं वळण घेत राहते. इथे सुद्धा त्यांनी तसंच अनुशब्द 2दा वापरला की अनुशासन आहे. त्यांनी नुसतं शासन नाही निर्माण केलं, ते शासन आपल्या मागे वळवलं, आपल्या ठिकाणी आपल्या पद्धतीने चालवलं. परमात्मा नुसतं शासनाचे नियम करून बसत नाही. म्हणजे हे जे संविधान आहे, हे संविधान नुसतं निर्माण होत नाही, त्या संविधानाप्रमाणे कार्यवाही व्हावी लागते. कार्यवाही कुठे होते? त्या विधिमंडळात होते. ते विधिमंडळ केव्हा? की जेव्हा प्रत्यक्ष कार्याला येतं, ते त्याचं प्रॅक्टिकल, जिथे प्रयोग करायचा आहे ते प्रयोगाचं स्थान आहे.
म्हणून ते मंडळ आहे, म्हणून ते स्थान आहे, म्हणून ते शब्द आहेत, म्हणून ती कृती आहे. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलं तसं की दोन गोष्टी आहेत की स्मरण करणं आणि अनुस्मरण. म्हणजे ते जे स्मरण आहे ते सातत्याने त्याचा मागोवा घेत राहणं. म्हणजे स्मरण केलं, आमच्या इच्छेला आलं तसं केलं. आता आपलं सगळं अध्यात्म आजच्या काळामध्ये आपण स्वतःला असं समजतो की आपण शिकलेले लोक आहोत, समजणारे आहोत. आपल्याला बुद्धी दिली आहे देवानी. आपल्या बुद्धीनी आपण आपल्याला समजून घेऊन काय जे थोडं इकडे इकडे बदल करावा लागेल तो योग्य तो बदल आपण करावा, असं म्हणून आपण आपल्या घरातल्या कुलधर्म, कुलाचार, रीती भाती, सण वार सगळ्यामध्ये काही थोडं इकडे इकडे 19-20 बदल करत राहतो. हा जसा बदल आहे आणि तो बदल आपण आपल्या मनाने करतो. कुणीतरी मोठा मनुष्य शास्त्र जाणणारा आला की तो म्हणतो अहो हे तुम्ही करता हे बरोबर नाही. आपण म्हणतो बघा असं आहे. हे लोक जुने शास्त्री पंडित हे लोक जे आहेत हे समोरच्या माणसाचा होणारा त्रास किंवा येणारी अडचण ते जाणत नाहीत आणि आपलाच एक आग्रह चालवत राहतात आणि त्यामुळे त्यांचा आग्रह काही आपल्याला पटत नाही. आपल्याला काय पटेल ते आपण करावं. एक गोष्ट आपण नेहमीच जगात लक्षात ठेवली पाहिजे, कधीही मीतः प्रमाण किंवा स्वतः प्रमाण मनुष्य कुठंच चालू शकत. मीतः प्रमाण आहे, मला उकाडा आहे, खूप त्रास होतोय, हे सगळं करा जरा कमी, हे टेम्परेचर कमी करा. कोण माझं ऐकणार आहे? ही सृष्टी माझं ऐकणार आहे? या माझ्या घराच्या परिसरामध्ये माझा प्लॉट, ज्या प्लॉटमध्ये मी घर बांधलं, आता ते माझ्या मालकीचं आहे ना, म्हणजे त्या घरातला टेम्परेचर कंट्रोल माझ्या हातात राहायला पाहिजे. मग माझ्या घरावर का आग ओकली जाते? माझ्या घरावर का ऊन पडतं? माझं घर आहे, माझं काही नाही आहे. माझं काही आहे का नाही हा प्रश्नच नाही आहे. एक नियम आहे, त्या नियमाच्या ढाच्यात आम्ही आहोत, त्याच ढाच्यात आम्हाला चालावं लागतं. तसं आहे की ईश्वराचं जे स्मरण आहे ते मला जसं वाटेल तसं मी माझ्या पद्धतीने करीन. पद्धत कसली आली आहे? कुठला तरी एक नियम मला स्वीकारावाच लागेल, कोणत्या तरी एका नियमाने मला चालावंच लागेल, जो नियम मान्य आहे. आणि तो मला मान्य आहे म्हणून नाही आहे, तो नियम विधी म्हणून मान्य आहे. आज सगळा जो गोंधळ आपल्याला समाजामध्ये दिसतो, ही जी बेशिस्त दिसते आणि याच्यातून निर्माण होणारे जे भयंकर प्रसंग, आता पठाणकोटचा प्रसंग वेगळेच, त्या ठिकाणी जर सगळे वादविवाद पाहत गेलो आपण, सगळे टी व्हीवरती निर्माण झालेले जे सगळे त्यांचे एका प्रकारे रियालिटी शोज आहेत ते सगळे जर आपण पाहत गेलो, काहीही रूप धारण करतात. भारत माता की जय कोणत्याही रूपाला आणून ठेवलेलं आहे. हे कसं निर्माण होऊ शकतं? हे का निर्माण होतं? ह्याचं कारण अनुशासनाचा अभाव. आजपर्यंत लोकांना अनुशासन म्हणजे काय माहिती नाही आणि अनुशासन सांभाळणं म्हणजे काय माहीत नाही. आम्हाला खूप शिकायला पाहिजे की अनुशासन काय आहे, की जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमामध्ये आम्हाला राहिलं पाहिजे. एकदा सांगितलं, एक गोष्ट फक्त आमच्या समोर आली की स्वच्छता राखा, हे खरं म्हणजे सांगायचीच गरज नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला माहीतच आहे नीलाताई, आपण जातो तिथे शुक्रवारच्या क्लासला, तिथेच गाडी लावली एका बाईंनी आणून आणि आपल्या गाडीतला कचरा दुसऱ्याच्या बंगल्याच्या इथे, म्हणजे वास्तविक तुम्ही गाडी लावण्याचा अधिकार नाही कारण तो त्यांचा खाजगी रस्ता आहे, त्या खाजगी रस्त्यावर आत आणून गाडी लावून आपल्या गाडीतलं कचऱ्याचं बोचकं बाहेर टाकलं. तर आपल्या योजनाताई त्यांना म्हणाल्या की अहो इथे कचरा नका टाकू. तरी सांगितलं तुम्ही काय मला सांगू नका, तुमचं घर नाही आहे ना, मी टाकीन. कोणाचं अनुशासन मान्य केलं? आम्हाला शासन मानायचंच नाही आहे. सिग्नलला आम्ही थांबतो का? आम्हाला मान्यच करायचं नाही आहे अनुशासन. इथे भगवंताचं अनुशासन आम्ही जेव्हा मान्य करत नाही तेव्हा आपल्याला असं वाटतं का की भगवंत आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार आहे? आम्हाला त्याची जाणीवच नाही आहे. आमच्या ठिकाणी जाणीवच नाही आहे की आम्ही त्याचे नियम मोडले तोडले तर तो आम्हाला शासन करणारच आहे. त्यांनी जसं त्याच्या अनुशासनात ठेवलेलं आहे सगळी सृष्टी, तसं आम्ही ज्या राज्यात राहतो त्या राज्यांनी जे अनुशासन आम्हाला सांगितलं आहे ते अनुशासन आम्ही चालवलंच पाहिजे. ते नाही चालवलं तर पाप आणि पुण्य काय खोटं खरं बोलण्यावर होतं का?
पाप आणि पुण्याचे हे सगळे निकष आहेत, हे सगळे नॉर्म्स आहेत की या निकषावरती आमचं पाप पुण्य ठरतं. आणि भगवंत म्हणून तो कवी आहे. भगवंत सगळं पाहतोय. रस्त्यावरून जाताना हा कसा चालतो, हा गाडी केवढी जोरात चालवतो, म्हाताऱ्या माणसांना किती त्रास होतो, रस्ता क्रॉस करताना लोकांची किती अडचण होते, पाहतोय. हे सगळं अनुशासन आहे त्याचं अनुशासन किती बारकाईचं आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की अनुस्मरण. आता शब्द दोन आहेत, पण हा जो दुसरा अनुस्मरण शब्द आहे तो म्हणतो की ईश्वराचं स्मरण. आपण आपलं चांगलं आसन घालतो, आपल्याला माहिती आहे, अनेक परंपरा माहिती आहे, त्यातली फार चांगली परंपरा आपल्याला माहिती आहे जी गुरुदेव रानडे यांच्याकडची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये त्यांचा कट्टाचा नेम प्रसिद्ध आहे की नेमाला बसणे. म्हणजे तो नेम कसा पाहिजे, कट्टाचा नेम हा त्यांचा शब्द आहे की आसन घाला, आसनावरती बसा, नेमात चूक होता कामा नये. जे सांगितलं आहे त्या पद्धतीने नियमाने गेलंच पाहिजे. आणि नेम अगदी कट्टाचा म्हणजे न चुकता झालाच पाहिजे. आणि ते म्हणतातच नेमाला बसतो, त्यांच्याकडची भाषा आहे नेमाला बसणे. तर सांगण्याचा हेतू असा की आपण तिथे नेमाला बसलो आणि तिथे बसून अगदी चांगल्या प्रकाराने काय नामस्मरण आहे किंवा काय कोणाची प्राणायामाबरोबर म्हणजे श्वसनाबरोबर सोहम साधना आहे, कुणाचा काही जप आहे, कुणाचं ध्यान आहे, जे असेल ते त्या जागेवर बसून केलं तेच ईश्वराचं स्मरण आहे का. इथे त्याचं लक्षण सांगताना त्यांनी म्हटलंय की 1 क्षणभर, 2 क्षण, 2 तास, 4 तास, 5 तास त्या ईश्वराच्या स्मरणात घालवले. हा एवढा काळ म्हणजे ईश्वराचं स्मरण नाही आहे. अनुस्मरण म्हणजे स्मरण जे आहे ते सारखं त्याच्या नियमांना अनुसरत गेलं पाहिजे. त्याचा नियम काय, आता आम्ही जेवतोय, जेवणाचा काय नियम आहे, अनुस्मरण. आम्ही आता झोपायला जातोय, झोपताना आम्हाला सुखाची झोप मिळावी याकरता काय संकल्पाने झोपावं सांगितलंय भगवंतानी. त्यांनी सांगितलं मन अगदी प्रसन्न करा, चांगल्या विचारांनी, चांगल्या चिंतनामध्ये झोपून जा. पडणारं स्वप्न सुद्धा मनुष्याला प्रसन्नता देईल, त्याची सुषुप्ती तर देईलच देईल. म्हणजे हे सगळे त्याला करा न फॉलो, त्याला अनुसरानं, त्याचा मागोवा घ्यानं, त्याच्या मागून जाणं. तर त्यांनी सांगितलं भगवंताची व्याप्ती सामान्य समजू नका. इथे सांगायचंय त्यांना एवढंच की तोच शब्द पुन्हा आलाय. त्यांनी अनु आणि वरती श्लोकांमध्ये पण येऊन गेलाय. अनु ह्या शब्दाचा अनुसंधान, अनुस्मरण, अनुशासन हे सगळं जेव्हा त्याच्या मागे अनु हा शब्द लागतो तेव्हा त्याला अनुसरावं लागतं. जो मार्ग दिला आहे त्या मार्गानेच पुढे जावं लागतं. म्हणून म्हटलं तासाभराचं जप करणं हे भगवंताचं स्मरण नाही. त्यांनी सांगितलं स्मरण करायचं, अनुस्मरण करा. ते म्हणतात त्याला सतत फॉलो करा, त्याला सतत अनुसरा, त्याच्या मार्गाने पुढे जा. त्यांनी सांगितलेला मार्ग आहे तो काही आपल्याला जेवू नका म्हणत नाही, खाऊ नका म्हणत नाही, मित्रमंडळींच्या बरोबर बाहेर जेवायला जाऊ नका म्हणत नाही, लग्न कार्याला जाऊ नका, सगळं करा. पण तो म्हणतो हे सगळं करत असताना त्याच्या नियमांना सांभाळा, त्याच्या नियमांप्रमाणे पुढे चला. सर्वस्य धातारम, सगळ्यांना धारण करणारा आहे, सगळ्यांना जन्माला घालणारा आहे, सगळ्यांना पोषण करणारा आहे आणि सगळ्यांना योग्य वेळी त्या सगळ्यापासून दूर करणारा आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा आहे. अचिंत्य रूपम, त्याच्या रूपाचं आम्ही चिंतन करू शकत नाही. या सगळ्यातून त्यांनी त्याची व्यापकता दाखवली. आता कवी माझ्या हृदयात बसला आहे तोपर्यंतचा कवी मी समजू शकते किंवा मी काय चुकले, मी काय बरोबर केलं, मी कुणाला काय बोलले, मी कुणाशी कशी वागले, हे मी किती खोटं बोलले तरी त्याला कळतंय, तो आत आहे. त्यामुळे तो जाणतोय की मी कशी वागले ते. पण दुसऱ्याच्याही हृदयात तो तेच करतोय, तिसऱ्याच्याही तोच करतोय, संबंध ब्रह्मांडामध्ये तो करतोय, चराचर विश्वात तो ते करतोय. म्हणजे सामर्थ्य काय आहे त्याचं, सर्वत्र तो जे सर्वज्ञता आणि सर्वत्रता, ईश्वराच्या व्यापकतेचे हे दोन मोठे गुण आहेत की तो सर्वज्ञ आहे. सगळ्यांच्या हृदयातलं प्रत्येक क्षणाला काय चालतं हे तो जाणतोच आहे, तो सर्वज्ञ आहे.
आणि तसंच तो एकाच वेळी सर्वत्र आहे, एकाच वेळी सगळ्यांच्या ठिकाणी. आपण नाहीतर इथून आपल्या अमेरिकेतल्या मुलांना म्हटलं असतं का की हे बघा तुम्ही कुठेही असलात तरी काय झालं, तुम्ही देवाची हे करा, प्रार्थना करा, चिंतन करा, काय रोजच्या रोज काही तुम्हाला वाटलं तर जे काही करायचं आहे ती उपासना रूपामध्ये करा, प्रार्थना रूपात करा, स्मरण रूपात करा, काही करा पण करा, पण त्याची कृपा तुमच्यावर असू दे. असा काही आमचा देव आमच्या भारताच्या अक्षांश रेखांशात बांधलाय का? नाही. तो सर्वदूर आहे, सर्व व्यापक आहे. तो जेव्हा इथे आम्हाला आमच्या संकटाला धावून येतोय तो तिथेही येतोय, जगाच्या पाठीवर तो कुठेही येतोय. त्याची व्यापकता समजून घ्या, एवढंच ते आपल्याला सांगताहेत. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम, ज्याच्या रूपाचं चिंतन करता येत नाही, आपल्याला समजू शकत नाही की त्याचं रूप कसं आहे. आदित्य वर्णम, आता प्रकट स्थितीमध्ये दोन प्रकारांनी विचारात घेता येईल. आदित्य स्वरूप आहे, म्हणजे दोन प्रकारांनी अर्थ. आदित्याचा वर्ण म्हणजे हिरण्मय असा आहे, असा आदित्य वर्ण, किंवा आदित्य म्हणजे ज्या अनेक शक्तींनी युक्त असणारं जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते स्वरूप. 12 आदित्य, 12 प्रकारच्या शक्ती विष्णूच्या ठिकाणी प्रकट दाखवल्या आहेत. 11 रुद्र, 11 प्रकारच्या रुद्रशक्ती शंकराच्या ठिकाणी प्रकट दाखवल्या आहेत. अशा प्रकारे हे आदित्य स्वरूप, आदित्य वर्ण अत्यंत तेजस्वी. आदित्याच्या ठिकाणी तेज, भगवंताच्या ठिकाणी तेज आहे, म्हणून तेजस्वी वर्ण. वर्ण, वर्णानाम अर्थसंघानाम. वर्ण म्हणजे अक्षर, अक्षर म्हणजे मूळ अक्षर, की जो वर्णांनी सुद्धा बांधलेला आहे, जो अक्षरामध्ये ओंकार रूप आहे तो, त्यामुळे वर्ण रूप आहे तो. त्याचे अर्थ लावायचे तर थोडे वेगळे वेगळे पण लावता येतील. आदित्य वर्णम, आदित्यासारखा रंग असणारा. आदित्य आणि वर्णम, वर्णांनी युक्त असणारा. हिरण्यगर्भासारखं तेज असणारा, ज्याच्या तेजातून ही सगळी सृष्टी प्रकट होते. असा काल आपण पाहिलं तसं की उष्ण आणि तेज ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टींवरती कशाचाही परिणाम होत नाही. आता इथे माऊलींनी त्याच्याकरता दृष्टांत दिलाय. त्यांनी सांगितलंय की आगीला कधी वाळवी लागत नाही. आता आग आहे, त्याला कसरीने खाल्लंय म्हणून आग जरा थोडी थोडी कमी झाली आहे. आगीच्या ठिकाणी असं म्हणाले काही होत नाही. तसं ह्या तेजाच्या ठिकाणी काही घडू शकत नाही. परमात्मा जो आहे तो तेज, अग्नी या रूपा, म्हणून आपण काल बोललो इथे की नाही मला माहीत नाही कुठल्या प्रवचनात बोलले असेल, पण अग्नी आणि तेज ह्या दोन गोष्टींची आपण उपासना करतो. तेज रूपानी मूर्तीच्या ठिकाणी तेज कल्पितो आणि यज्ञाच्या ठिकाणी अग्नीचा स्वीकार करतो. यज्ञ माध्यमातून जेव्हा भगवंताची उपासना करतो तेव्हा अग्नीच्या माध्यमातून करतो. त्याच्या मागची धारणा काय? ह्या अग्नीला कुठलाही व्हायरस लागू शकत नाही, आजच्या भाषेत बोलायचं. त्याला काहीही त्याच्यात फरकच पडू शकत नाही. तो सगळ्याला जाळून टाकणार आहे. आणि ह्या पृथ्वी तलावरती सर्वात शुद्ध अशी स्थिती जर कशाची असेल तर ती अग्नीची आहे. आणि अग्नी हा अत्यंत शुद्ध आहे, म्हणून ईश्वराशी जोडलं जाण्याकरता स्वीकारलेलं माध्यम कोणतं आहे? अग्नी. त्या अग्नीच्या माध्यमातून ईश्वराकडे जातो. म्हणून आपल्या देवता कशा आहेत? तेजस्वी आहेत. आपण आपल्या देवतांचं जे तेज आहे, विठोबाचं वर्णन करताना कोटी सूर्यासारखं तेज आहे विठोबा तुझं, असं त्या तेजाचं वर्णन करतो. ईश्वर देवता ह्या इतक्या तेजस्वी, तेजाच्या पुढे काही टिकत नाही. तेजाच्या त्याची जी शुद्धता आहे, त्या मोदींचं जे वाक्य आहे ते वाक्य मला फार आवडतं. हम तपे तपाये निकले है. आम्ही ताऊन सुलाखून निघालेली माणसं आहोत. ताऊन सुलाखून कशातून निघावं लागतं? अग्नीतून. अग्निदिव्य करावं लागतं, अग्नीची परीक्षा द्यावी लागते. अग्निपरीक्षा केव्हा देता येते? जेव्हा सगळं आयुष्य त्या प्रकाराने जगावं लागतं. त्याच्याकरता उपनिषदांनी काय म्हटलंय? यज्ञ वै पुरुषः. पुरुषाचं जीवन म्हणजे साक्षात यज्ञ आहे. यज्ञ नुसता चालतो का? त्या यज्ञाच्या कुंडात आहुत्या देत राहाव्या लागतात. म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही जेव्हा आमचं जीवन यज्ञ केलं आहे त्या ह्या जीवन यज्ञामध्ये
आहुती देऊन देऊन आम्ही तापून निघालेले आहोत, आम्ही तावून सुलाखून. आपल्याकडे अग्नीची प्रतिमा फार वेगळी आहे इथे, म्हणून तो कसा आहे, आदित्य वर्णम. त्याचा रंग कसा आहे, तो सोन्यासारखा आहे, तो हिरण्य आहे. आणि ते हिरण्याचं जे तेज आहे ते तेज वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या तेजाला कुणी कमी करू शकत नाही. ते तेज कोणत्याही स्थितीत कमी होत नाही. त्या स्थितीला आम्हाला प्रत्यक्षामध्ये काय समानधर्मीय, सोनं. भारतीयांना काय सोन्याचं आकर्षण कमी नाही आहे का? नाही आहे, कारण त्याच्या इतका शुद्ध धातू नाही आहे. जे अधिकाधिक शुद्ध आहे ते स्वीकारा, आणि जे जास्तीत जास्त शुद्ध आहे ते ईश्वराला अर्पण करा. म्हणजे सारखं साईबाबांच्या अंगावर सोनं, बिचारे साईबाबा एके दिवशी सांगतील की माझ्या वजनापेक्षा आता इतकं सोनं झालंय की आता थोडं कमी करा, माझ्या मूर्तीवरून जरा सोनं आता हटवायला लागा. किती करताय दागिने मला घालताय, किती प्रकारांनी मला त्याच्यावरती नटवता आहे. सांगण्याचा हेतू असा की सगळ्या गोष्टींना एक सूत्र आहे. तो जो हिरण्यगर्भ आहे त्याला व्यवहारामध्ये स्थान दिलंय, की त्याच्या त्या हिरण्य स्थितीला व्यवहारातून आम्ही काय द्यावं, व्यवहारातून आम्ही सोनं द्यावं. सगळ्यात जास्त काय, सुवर्ण आहे. अशी एक गंमत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे असं आदित्य वर्णम तमसः परस्तात, इथे अंधाराला जागा नाही. त्यामुळे नेहमी आपण बघा की कोणी साधू सत्पुरुष आपल्याकडून काहीही जेव्हा उपदेश लोकांना करत असतात तेव्हा ते एका गोष्टीचा उपदेश सारखा करतात. ते म्हणतात तुम्ही आजकालच्या पद्धतीप्रमाणे वाढदिवस तारखेनी करणार असलात करा. आता अगदी सगळ्यात अलीकडचं ऐकलेलं आपल्याला सांगते. त्यांनी सांगितलं तुम्ही ती तरी तारीख कुठे सांभाळता. समजा वाढदिवसाची तारीख 15 आहे आणि ती गुरुवारी आली, नातेवाईकांना वेळ नाही आहे गुरुवारी करायला, की रविवार, की वाढदिवस झाला रविवारी. म्हणाले तुम्ही तारीख तो दिवस पण सांभाळत नाही, मग तुम्ही आमची तिथी का सांभाळत नाही. जर तुम्हाला तारीख पण नाही सांभाळता येत, मग तारीख हा तुमच्या दृष्टीने गौण विषय आहे, मग आमची तिथी का नाही सांभाळत. तुम्ही तिथीला पण गौण केलाय. चला म्हणाले आम्ही तेही मान्य करतो, रविवार हाच तुमचा पुण्यकाल आहे, हा आम्ही लक्षात घेऊन रविवारचा वाढदिवस मान्य आहे. अहो पण ते लावलेले सगळे त्या वयाचे दिवे ते विझवता कशाला. आज 10 वर्ष काय 15 वर्ष मी ऐकतेय हे सगळे साधू संन्यासी संत महंत एकच गोष्ट सांगतात की तेजातून अंधाराकडे जाणारी आमची संस्कृती नाही. अरे आम्ही दिवे विझवायचे कशा करता, त्या दिव्यानी ओवाळा ना मुलांना, दिवा लावून दिवा पेटवून ओवाळा. आणि तुम्हाला लोकांच्यासारखा जर केक लावाय, सगळे एक जात आत्तापर्यंत 100 वेळा तरी चांगल्या सत्पुरुषांच्या तोंडून ऐकलं, केक कापायचे ना कापा, चला काळाचा महिमा म्हणून केक कापा, ओवाळा दिव्यांनी. त्या केकवरती दिवे ठेवून ते फुंकून का टाकता. इथे सतत कटाक्ष आहे. तुम्ही बघा या परंपरेमध्ये त्यांनी सांगितलंय तमसः परस्तात, अंधाराच्या पलीकडे आहे तो, त्याच्या समोर अंधकार येऊ शकत नाही, त्याच्या समोर अंधाराला जागा नाही. त्याचं व्यवहारातलं स्वरूप काय, ही चांगलं घरामधलं मंगल कार्य असेल तर कोणी काळे कपडे घालणार नाही. काळे कपडे घालून मंगल कार्य होऊ शकत नाही. मारवाडी वगैरे समाजात तर इतका आग्रह आहे की त्यांच्या घरी तर नवरात्रन चांगले सण असेल तर महिना घरात काळे कपडे वापरले जात नाही. काही काहींच्याकडे तर वापरतच नाहीत. काळा रंगच अशुभ म्हणून ते वापरत नाहीत. सांगण्याचा हेतू असा की अंधकाराचा आम्हाला तिटकार आहे, त्याचं प्रतीक आहे. मग वापरलं तर काय होतं, काय होताला अर्थच नाही आहे. म्हणजे आम्ही म्हणतो त्यालाही अर्थ नाही, तुम्ही म्हणता त्यालाही अर्थ, काय फरक पडतो. काळं वापरलं म्हणून ज्ञान नष्ट होणार आहे का, आणि काळं वापरलं नाही म्हणून काही बिघडणार आहे का, हा याच्या बाजूने मिळतो. म्हणजे हो बिघडणार आहे, कारण जगात देवानी हे सगळे सुंदर सुंदर रंग निर्माण केलेत, त्या सुंदर सुंदर रंगामध्ये सुंदर सुंदर कपडे निर्माण केलेत, का नाही आम्ही वापरायचे. ठीक आहे. मग नियम काय दिला, विधी विधान. जेव्हा घरात काही चांगला धार्मिक विधी आहे त्याच्याकरता विधान काय, काळे कपडे वापरू नका, चांगले मंगल कपडे वापरा, चांगले रंग वापरा, आणि तुम्ही आपल्या घरातलं कार्य संपन्न करा. या सगळ्या गोष्टीनं आचार धर्म
आणि तत्वज्ञान हे एकमेकांच्या पासून बिलकुल दूर नाही आहेत. आमच्या आचरणामध्ये धर्माच्या रूपाने आमचं तत्वज्ञान अगदी कोळून आमच्या पोटात घातलंय. आपण म्हटलंय ना, त्याच्यानुसार, ते अनुसार आहे. जे काही तत्वाचं सार आहे ना, त्याच्यानुसार हा धर्म आहे. त्याचा अनुसार त्या साराचं अनुकरण केलेलं आहे. त्या सारालाच पुढे आणलंय. तत्वज्ञानाचं सार आचारामध्ये बसवलंय, बाकी दुसरं काही नाही. तो आचार सांभाळायला तरी आम्ही तत्वज्ञानाशीच पोचतोय. म्हणून आमच्याकडचा आचार धर्म इतका महत्त्वाचा आहे. घरातली माणसं जी पुढच्या पिढीला सांगतात आणि पुढची पिढी मान्य करत नाही, तिला असं वाटतं हे काय सांगताय दोघीच काहीतरी, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करू. जगभर लोक करतात, जगाबरोबर आम्ही आहोत. पण सांगणारा सांगतो की बाबा ह्याला काही अर्थ आहे, बाबा ह्याला काही अर्थ आहे. हे न सोडण्याला अर्थ आहे, हे करण्याला अर्थ आहे, हे सोडल्याला सुद्धा अर्थ आहे. की हे सोडशील तर त्यांनी काय होणार आहे, त्याचाही अर्थ आहे. आणि म्हणून इथे या श्लोकामध्ये तमसः परस्तात्, अंधाराच्या पलीकडे असलेला आहे. ह्या परमात्म्याच्या समोर अंधार उभाच राहू शकत नाही. ह्या परमात्म्यासमोर अज्ञान उभंच राहू शकत नाही. या परमात्म्यासमोर अविद्या उभीच राहू शकत नाही. हे त्याचं स्वरूपच नाही. त्यामुळे जे आपल्याकडे आग्रह आहे तो एकच आहे की वाढदिवस केला तरी पणत्या मेणबत्त्या विझवू नका. तमसोमा ज्योतिर्गमय. म्हणाले तिथून आम्हाला अंधारातून उजेडाकडे जायचं आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं आहे, मृत्यूकडून अमरत्वाकडे जायचं आहे. आम्हाला सगळ्या ज्या सामान्य स्तरावरच्या गोष्टी ज्या आमच्या देहाशी बांधलेल्या आहेत त्या सगळ्या सोडून आम्हाला अधिक उदात्त, अधिक अलौकिक, अधिक व्यापक बनायचं आहे. जयाचे आकारावीण असणे, जया जन्म ना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे.